राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारांच्या नावावरून खल सुरू आहे। प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्यासोबत आता जिल्हाध्यक्ष बजरंग बाप्पा सोनवणे यांचं नाव पुढे आलं आहे। सोनवणे हे नामदार धनंजय मुंडे यांच्या गटाचे आहेत। सोनवणेंच्या पारड्यात प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश सोळंके वजन टाकणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। भाजप खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी जोरदार प्रचार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अद्याप उमेदवार फायनल झाले नाही। सुरुवातीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत यांचं नाव चर्चेत आलं होतं। त्यांना धनगर समाजाच्या मतांसह ओबीसी समाजातील मतं मिळतील असा त्यांच्या समर्थकांचा दावा होता। मात्र जिल्ह्यात ओळख नसल्याच्या कारणावरून राऊत यांचं नाव मागे पडलं। नामदार धनंजय मुंडेंच्या नावाची ही चर्चा मधल्या काळात होती, मात्र त्यांची राज्यातच काम करण्याची इच्छा असल्यानं त्यांनी नकार दिल्याची माहिती आहे। त्यानंतर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित आणि जिल्हाध्यक्ष बजरंग बाप्पा सोनवणे यांची नावं सध्या उमेदवारीसाठी आघाडीवर आहेत। दरम्यान गेल्या आठवड्यात परळीत झालेल्या पक्षाच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या सभेत पक्षाध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार उमेदवारांच्या नावाची थेट घोषणा करतील असे वाटत होते, मात्र तेही त्या ठिकाणी झालेलं नाही। त्यानंतर 2 दिवसांनी मुंबईत पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली, मात्र ही चर्चा बैठक घेऊन झाली नाही, तर शरद पवारांनी एक नेत्याला स्वतंत्र बोलावून स्वतंत्र मते जाणून घेतली असल्याचं समजतं। मात्र मुंबईतील चर्चेत प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी आपलं वजन जिल्हाध्यक्ष बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पारड्यात टाकलं असल्याची चर्चा बीड जिल्ह्यात सुरू आहे। त्यापूर्वी सोनवणेंच्या घरी झालेल्या बूथ प्रमुखांच्या बैठकीला पोचू न शकणाऱ्या सोळंकेंनी मोबाईलवरून संवाद साधताना तसे संकेतही दिले होते। एकीकडे सोळंकेचं वजन आणि सोनवणे हे मुंडेंच्या गटाच्या असल्यानं धनंजय मुंडेही त्यांच्या उमेदवारींना नाकारणार नाहीत असं मानलं जात आहे। त्यामुळं पक्षातील या 2 प्रमुख नेत्यांचं एकाचं वजन आणि दुसऱ्याची मर्जी या बजरंग सोनवणे यांच्यासाठी जमेच्या बाजू मानल्या जात आहेत। तर जिल्हाध्यक्ष पदासह त्यांच्यासह पत्नी, जिल्हा परिषद सदस्य आणि एक साखर कारखाना अशी यंत्रणा बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडे आहे। माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नावाला पक्षात अजूनही पहिली पसंती मानली जाते। अमरसिंह पंडित विधान परिषदेतून मोकळे झाल्यापासून लोकसभेच्या तयारीला लागले असल्याचे दृश्य आहे। आता भाजपमध्ये जाऊन पंकजाताई मुंडेंचे कट्टर समर्थक झालेले सुरेश धस आणि अमरसिंह पंडित यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमकी आणि राजकीय सवाल जवाब झालेले आहेत। ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांचे जिल्ह्यातील पुण्याई अमरसिंह पंडित यांच्या पाठीशी आहे। शिवाय आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधातील नामदार धनंजय मुंडेंच्या संघर्षात पंडितांची मुंडेची बाजू घेतलेली आहे। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी कोणाला मिळणार याकडे नजरा लागलेल्या आहेत। वार्ता YouTube न्यूज करता परमेश्वर गित्ते, बीड।